नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भागवत एकादशी कोणत्या राशीसाठी शुभ योग घेऊन आलेली आहे हे सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला अधिक महत्त्व असतं. येत्या महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशी तिथी ही जुळून येत आहे आणि विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखत असलेला बुध ग्रह हा महागोचर करणार आहे. तर ही एकादशी जी आहे तर ही एकादशी भागवत एकादशी किंवा विजया एकादशी या नावाने ओळखली जाते. उदय तिथीच्या वेळेनुसार खरं तर ही एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे? कारण विजया एकादशी ही 6 मार्चला सकाळी 6:31 सुरू होणार आहे आणि ही तिथीची समाप्ती जी आहे तर ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 मार्चला सकाळी 4:12 असणार आहे आणि या तिथीतला अधिक कालावधी जो आहे तर हा 6 मार्चला असल्यामुळे आपल्याला 6 मार्चला एकादशीची पूजा व उपवास हा केला जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी एकादशीच्या तिथीचं 7 मार्चला बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे आणि या शुभ योगामुळे काही राशींना सोन्याचे दिवस जगता येण्याचे चिन्ह आहेत. आणि म्हणूनच या राशीमध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या कुंडलीत मीन राशीतील बुधाचा प्रभाव शुभ असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी, चातुर्य, धन, वैभव व समृद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे या काळात तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही प्रचंड मोठी धनप्राप्ती करू शकता. 7 मार्च नंतर पुढील 7 दिवसांचा कालावधी तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. व्यवसायात गुंतवणूक करायची संधी येऊ शकते. परंतु तुम्हाला कोणताही निर्णय हा घ्यायचा असेल तर तो अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्याने तुम्हाला मोठा लाभ होईल. आरोग्य तुमचं सुधारेल. आई वडिलांकडून तुम्हाला प्रेमाच्या रूपात भेटवस्तू सुद्धा मिळू शकते. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीला बुध ग्रहाच्या प्रभावाने समाजात मान सन्मान प्राप्त होऊ शकतो. येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर ती तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. त्याचबरोबर या कालावधीत शेअर बाजारात सुद्धा तुम्हाला नफा संभवतो. पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. कमी अंतरावर का होईना पण प्रवास आपल्या भाग्यात संभवतोय. त्याचबरोबर भावंडाची साथ तुम्हाला लाभेल. तुम्हाला या कालावधीत अनेकांना मदत करण्याचा योग सुद्धा येऊ शकतो. यानंतर पुढची रास आहे सिंह रास. बुध ग्रहाचे महागोचर आपल्या राशीसाठी लाभदायक असणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण आपल्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे. त्यामुळे कितीही संकट आली तरी आपली नौका बुध ग्रह नेटाने पुढे घेऊन जात असतो. अडकून पडलेल्या पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुने वाद उकरून काढू नका. तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर तुमच्या नशिबात वाणीच्या बळावर धनलाभ संभवतोय. अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरा. कालाविश्वात आपल्याला नाव सिद्ध करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीसाठी आर्थिक बाजूने भरभक्कम होण्याची संधी घेऊन आलेले असे बुधाचे महागोचर असणार आहे. कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे. आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाजू सिद्ध करण्यासह शब्दांच्या माध्यमातून मांडणे सुद्धा महत्त्वाचे आहे. वैवाहिक आयुष्यात मागील काळात आलेला दुरावा एखाद्या लहानशा प्रसंगामुळे सुद्धा दूर होऊ शकतो. कौटुंबिक सुखामुळे तुमची मानसिक शांतता तुम्हाला पुन्हा मिळू शकते. तर या ज्या राशी आहेत तर या राशींसाठी भागवत एकादशी आहे तर ती अतिशय शुभ योग घेऊन आलेली आहे. धन्यवाद.